नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नशेसाठी वापरली जाणारी 84 इंजेक्शन्स जप्त. तरुणांमध्ये नशेसाठी आणि बॉडी बिल्डिंगसाठी बेकायदेशीररित्या वापरल्या जाणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट या प्रतिबंधित औषध द्रव्याच्या साठ्यावर सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी छापा टाकला. या कारवाईत 84 इंजेक्शनच्या बाटल्या आणि मोबाईल असा एकूण 56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राहुल सहदेव अडगळे वय 23 राहणारा ज्योतिबा मंदिरामागे समडोळी रोड, सांगलीवाडी, तालुका मिरज या संशयिताला अटक केली आहे. त्याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यात नशेचे पदार्थ आणि उत्तेजक औषधांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिले आहेत. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सांगलीवाडी परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी फल्लेमंगल कार्यालय आणि सांगलीवाडी टोलनाका परिसरामध्ये एक तरुण बेकायदेशीररित्या मेफेंटरमाइन इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने या ठिकाणी सापळा रचून संशयास्पद हालचाली करणाऱ्या राहुलला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता कापडी पिशवीत इंजेक्शन्स आढळून आलीत.